दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. खाली काही समीकरणं दिलेली आहेत. या समीकरणांचं निरीक्षण करा. ही समीकरणे म्हणजे एका चलातील समीकरणे आहेत. शिवाय याला म्हणतात एका चलातील रेषीय समीकरणे. रेषीय समीकरणे याचा अर्थ ज्यामध्ये चलाचा घातांक 1 असतो. बघा समीकरणे सोडवता येतायत का? पहिलं समीकरण m अधिक 3 बरोबर 5. तर m ची किंमत काढायची आहे. ज्याच्यामध्ये 3चं पक्षांतर केलं की m ची किंमत तुम्हाला मिळेल. दुसरं समीकरण 3y अधिक 8 बरोबर 22. y ची किंमत काढायची आहे. म्हणजे पहिल्यांदा 8चं पक्षांतर कराल, वजाबाकी कराल आणि नंतर त्याला 3 ने भाग देणार. तिसरं समीकरण तुम्हाला कळलं असेल, सोपं आहे, x ची किंमत. चौथ्या समीकरणामध्ये मात्र काय केलंय बघा. पहिल्यांदा p चं पक्षांतर केलंय डावीकडे, म्हणजे झाला p, आणि उजवीकडे येईल 4/9. अशीच 2 उदाहरणं पण इथे सोडवली आहेत. ही सोडवून बघा, येतायत का सोडवता? दोन चलातील रेषीय समीकरणे बघा. दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय? तर ज्या समीकरणात 2 चल असतात आणि दोन्ही चलांचा घातांक 1 असतो त्याला म्हणायचं दोन चलातील रेषीय समीकरण. उदाहरणार्थ बघा, x अधिक y बरोबर 14. म्हणजे हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. आता अशा 2 किमती शोधायच्या आहेत की ज्यांची बेरीज 14 येते. मग अशा आपल्याला अनेक किमती काढता येतील. उदाहरणार्थ बघा, 9 अधिक 5 बरोबर 14, 7 अधिक 7 बरोबर 14, 0 अधिक 10 बरोबर 14, किंवा ऋण संख्या घेतल्या तर ऋण 1 अधिक 15 म्हणजेही 14 होईल, 15 वजा 1 म्हणजेही 14 होईल, किंवा दशांश अपूर्णांक 2.6 अधिक 11.4 तरी 14 येईल. म्हणजे या समीकरणाचं समाधान करणाऱ्या, हे समीकरण खरं करणाऱ्या असे अनेक उकली किंवा अशी अनेक उत्तरं आपल्याला मिळवता येतील. असे आणखीन एखादे उदाहरण बघूया. दुसरं समीकरण, अशा 2 संख्या शोधा की ज्यांची वजाबाकी 2 आहे. समजा मोठी संख्या x आणि लहान संख्या y मानू, तर समीकरण होईल x वजा y बरोबर 2. मग अशा x आणि y च्या किमती कोणकोणत्या येतील बघा. 10 वजा 8 म्हणजेही 2, 9 वजा 7 म्हणजेही 2, किंवा वजा 3 वजा 5 म्हणजे पण 2 येऊ शकतील. म्हणजे हे समीकरण खरं ठरण्यासाठी आपल्याला अशा 2 संख्यांच्या अनेक जोड्या मिळू शकतील ज्यांच्यामधील फरक 2 आहे. पण आता नीट लक्षात घ्या. समजा आपण असं म्हटलंय की 10 आणि 8 ही एक जोडी आहे, पण याच्याऐवजी 8 आणि 10 हीच जोडी अशी लिहून चालणार आहे का? तर नाही. 10 आणि 8 यांच्यातील फरक 2 आहे, पण 8 आणि 10 याच्यातील फरक मात्र ऋण 2 आहे. त्यामुळे संख्येचा क्रम कोणता असायला हवा याकडे पण लक्ष द्यायला हवंय. आधी आपण पाहिलेली ही दोन्ही समीकरणं पुन्हा एकदा बघा. पहिलं समीकरण होतं x अधिक y बरोबर 14. दुसरं समीकरण x वजा y बरोबर 2. समीकरण 1 च्या पण अनंत उकली आपल्याला मिळाल्या आहेत. उदाहरणार्थ 9, 5, 7, 7, 8, 6, आणखीनही बऱ्याचशा. समीकरण 2 च्या पण भरपूर उकली लिहिल्या आहेत आपण. 7, 5, वजा 2 वजा 4, 0 वजा 2, 5.2, 3.2, 8, 6. मग आता या दोन्ही उकलींचं निरीक्षण करा बरं. कुठली उकल सामायिक दिसतीये? तर 8 आणि 6 ही जोडी सामायिक दिसतीये. म्हणजे काय? तर जेव्हा या दोन्ही समीकरणांचा आपण एकत्र विचार करू तेव्हा 8 आणि 6 ही उकल पहिल्या समीकरणाची पण होईल की ज्याची बेरीज 14 येईल, आणि 8 आणि 6 ही उकल पण दुसऱ्या समीकरणाची येईल ज्याची वजाबाकी त्यांच्यातला फरक 2 आहे.
म्हणजे 8 आणि 6 ही उकल दोन्ही समीकरणांचा जेव्हा आपण एकत्रितरित्या विचार करतो तेव्हा त्या समीकरणाची असेल. म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण जेव्हा एखादं असेल तेव्हा त्याला अनंत उकली असती. पण अशी दोन समीकरणांचा जेव्हा आपण एकत्र विचार करतो तेव्हा मात्र त्याला एक आणि एकमेवच उकल असेल. मग अशी जी दोन्ही समीकरणांचा एकत्र विचार करतो या समीकरणांना म्हणतात एक सामायिक समीकरणे. जेव्हा दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो आणि त्यांना एकच उकल असते म्हणजे त्यांची उकल सामायिक असते तेव्हा त्या समीकरणांना म्हणतात एक सामायिक समीकरणे. ही समीकरणे सोडवायची कशी? ही समीकरणे सोडवताना बऱ्याच पद्धती आहेत. त्यापैकी पहिल्या पद्धतीचा आपण विचार करू. त्याचं नाव आहे चलाचा लोप करून एक सामायिक समीकरण सोडवणे. लोप करणे म्हणजे काय करणे? तर एका चलाची किंमत शून्य करणे. बघा, दिलेली समीकरणं आहेत x अधिक y बरोबर 14 आणि x वजा y बरोबर 2. ही दोन्ही समीकरणे एकाखाली एक लिहून घेतली. आता निरीक्षण करा, या दोन्ही समीकरणांची बेरीज केली तर कोणत्या चलाची किंमत शून्य होते? आणि या दोन्ही समीकरणांची वजाबाकी केली तर कोणत्या चलाची किंमत शून्य होते? तुम्हाला असं दिसतंय की दोन्ही समीकरणांमध्ये y चे चिन्ह विरुद्ध आहे. म्हणजे या दोन्ही समीकरणांची जर बेरीज केली तर y ची किंमत शून्य होईल आणि आपल्याला x ची किंमत मिळेल. मग बेरीज करूया. मग दोन्ही समीकरणे एकाखाली एक लिहिली, बेरीज केली. x अधिक x 2x अधिक y ऋण y 0 आणि उजवीकडे बेरीज आली 16. म्हणजे 2x बरोबर 16 म्हणजे x बरोबर 8. मग x बरोबर 8 या दोन्ही समीकरणांपैकी कुठल्याही एका समीकरणात लिहिली तरी चालेल. x बरोबर 8 आपण पहिल्या समीकरणात घालूया. x अधिक y बरोबर 14 या. 8 अधिक y बरोबर 14. मग पक्षांतर केलं आणि y ची किंमत आली 6. म्हणजे या समीकरणाची उकल आली 8 आणि 6. x बरोबर 8 आणि y बरोबर 6. आपण बेरीज केली तर y चलाचा लोप झाला म्हणजे y ची किंमत शून्य झाली. समजा या दोन्ही समीकरणांची वजाबाकी केली तर कुठल्या चलाचा लोप होईल? बरोबर, x चलाचा लोप होईल. पहिल्यांदा y ची किंमत मिळेल आणि मग x ची किंमत मिळेल. असं सोडवलं तरी चालू शकतं. आणखीन एक उदाहरण बघा. आई व मुलगा यांच्या वयांची बेरीज 45 आहे. आईच्या वयाच्या दुपटीतून मुलाचे वय वजा केले तर वजाबाकी 54 येते. तर दोघांची वये काढा. आता आपण आईचे वय x वर्षे आणि मुलाचे वय y वर्षे मानलं तर पहिल्या अटीनुसार काय समीकरण मिळेल? x अधिक y बरोबर 45. दुसरी अट काय आहे की आईच्या दुपटीतून म्हणजे आईचं वय x आहे त्याची दुप्पट 2x वजा मुलाचे वय केले म्हणजे वजा y तर बरोबर 54. आता ही 2 एक सामायिक समीकरण मिळाली. आपल्याला कशी सोडवता येईल बघा. पुन्हा निरीक्षण करा चलाचं. y ची किंमत किंवा y इथे तुम्हाला विरुद्ध दिसतायत चिन्ह म्हणजे दोन्ही समीकरणांची बेरीज करू. दोन्ही समीकरणांची बेरीज केली तर काय येईल? 3x बरोबर 99 म्हणजेच x बरोबर 33. x ची किंमत आपण समीकरणामध्ये घालू शकतो पहिल्या किंवा दुसऱ्या. आपण पहिल्या समीकरणात घातली. x अधिक y बरोबर 45 मध्ये x बरोबर 33 घातले म्हणजे समीकरण होईल 33 अधिक y बरोबर 45. समीकरण सोडवलं तर येतंय 12 म्हणजे मुलाचे वय आले 12 वर्षे. मग इथे लक्षात येतंय का की समीकरण सोडवायचंय म्हणजे एका चलाची किंमत पहिल्यांदा काढायची आणि त्याच्यावरनं दुसऱ्या चलाची किंमत काढतो. ही समीकरणे सोडवता येतील का बघा.
या सगळ्या समीकरणांमध्ये y च्या किमती विरुद्ध आहेत. म्हणजे या दोन्ही समीकरणांची बेरीज केली तर तुम्हाला x ची किंमत मिळेल आणि त्याच्यावरनं y ची किंमत काढता येईल. ही समीकरणे सोडवा आणि अपलोड करा.